काय सांगणार काय? कल्याण डोंबिवली महापालिकेचे महिला कर्मचारी ब प्रभागातल्या आणि सुनील वाळुंज म्हणजे एक पाणीपुरवठा कनिष्ठ अभियंता आहे ब प्रभागामध्ये. त्या महिलेचा विनयभंग करण्यात आला आणि आम्हाला हे काल रात्रीच कळालं आणि हा प्रकार 2-3 दिवसापूर्वी झालेला. परंतु आम्हाला जसं कळालं तर आज आम्ही आयुक्त मॅडमला निवेदन देण्यात आलेलं आहे. परंतु आयुक्त मॅडम गैरहजर आहे, प्रशिक्षणासाठी बाहेर गेलेलं आहे. आमची तात्काळ शिवसेना महिला आघाडीची मागणी आहे की ज्या महापालिकेच्या एक आयुक्त महिला आहेत आणि त्या महापालिकेमध्ये महिलांवर अत्याचार होतं, ही फार चुकीची गोष्ट आहे. ह्या गोष्टीला आळा बसावा, अशा कर्मचाऱ्यांना आळा बसावा म्हणून त्यांना निलंबित करण्यात यावं अशी आमची शिवसेना महिला आघाडीची मागणी आहे. त्यांनी जर तात्काळ ही भूमिका घेतली नाही आयुक्त मॅडमची तर शिवसेना महिला आघाडीच्या वेळेने एक मोठं जनआंदोलन उभारण्यात येईल. अशा अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही आणि तर तुम्ही त्या अधिकाऱ्याला आणि अशा अधिकाऱ्याने काय मेसेज देणार आहे आता? नाही, अशा अधिकाऱ्यांनी आता शिवसेना महिला आघाडी रस्त्यावर उतरते हे त्यांना माहिती. याच्यापूर्वी असे अनेक किस्से झालेले आहेत आमच्यावर. अजूनही कोर्टामध्ये त्या केसेस, आम्ही कुठल्याही याला केसेसला घाबरत नाही. आम्ही नेहमी महिलांच्या अन्याय अत्याचाराविरुद्ध जिथे जिथे असे गुन्हे घडतात तिथे शिवसेना महिला आघाडी उभी राहते आणि कल्याण डोंबिवलीच्या पूर्ण महिला कर्मचारी जे आहेत त्यांच्या पाठीशी शिवसेना महिला आघाडी ठामपणे उभी राहील. कुठेही असा प्रकार झाला, जरी ती व्यक्ती समोर आली तर त्यांच्या वतीने आम्ही स्वतः समजून आम्ही त्यांचा आवाज उठवू आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. महापालिकेत कामं करणाऱ्या सगळ्या माझ्या महिलांना सांगते, कोणीही घाबरू नका. जर तुम्हाला तुमच्यावर कोणी अशी घाणेरडी नजर ठेवत असेल किंवा तुम्हाला डोळे काढून देण्याची ताकद त्याचे ठेवा. डोळे फाडून टाकायची आमच्या ताकद आहे. आम्हाला डायरेक्ट भेटा, आम्ही बघू ते भडवे काय करतात ते. कळलं? आणि ह्या भडकावलं तर आम्ही सोडणार नाही. 2 दिवसामध्ये निलंबित, 2 दिवसात जर नाही झालं तर 2 दिवसांनी आम्ही काय करतोय ना महिला आघाडीच्या महिला त्या तुम्ही बघा. मंडळ तुम्हाला भेटायला आला होता आणि एका अधिकाऱ्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहे. काय सांगणार, काय आश्वासन दिले? एका महिला कर्मचाऱ्याचा मानसिक छळ आणि विनयभंग केल्याची तक्रार आम्हाला प्राप्त झालेली आहे. त्याबाबत प्रशासनातर्फे कडक कारवाई केली जाईल, संबंधिताची चौकशी केली जाईल. माननीय आयुक्तांशी या संदर्भात बोलणं झालेलं आहे, संबंधितावर कारवाई केली जाईल. या संदर्भात पोलीस ठाण्यात काय तक्रार केली जाईल का महापालिकेच्या वतीने किंवा त्या महिलेची? महापालिकेच्यात पोलीस तक्रार ही त्यांनी करायची असते, ज्यांनी तक्रारदार ते असायला पाहिजे. महापालिका त्या संदर्भात त्यांना सांगणार का त्या महिलेला, त्याची मदत करणार का? नाही, कसं असतं हे पर्सनली त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली पाहिजे जेव्हा अशा काही विषय असतात. महापालिकेकडं म्हणजे या संदर्भात संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची महापालिकेची जबाबदारी आहे. ज्यांनी संबंधित महिलेने जे महिला कर्मचारी आहेत त्यांनी पालिकेकडे अशी कुठली तक्रार दिलेली का? आणि अजून तरी आम्हाला तशी तक्रार प्राप्त नाही आहे. आता जी शिक्षण मंडळातर्फे तक्रार मिळालेली आहे त्याप्रमाणे कारवाई केली जाईल.